साथ दी आहे ती तेवढ्या वाक्यापुरतीच देणं या ठिकाणी उचित आहे. त्यांचा फोन आला होता, मात्र त्यांच्या फोनचा येण्याचा आणि निर्णयाचा कुठेही दुरान्वयी संबंध नाही. त्यांनी फोन तशा प्रकारचा विनंतीचा केला होता. माघार घेतलेली आहे, मात्र आता अजूनही जवळपास 30 ते 35 उमेदवारांनी माघार घेतलेली नाही. त्यांच्या सहकारी म्हणजे माजी मंत्री सगळे आमच्या MPCCचे सगळे सदस्य असतील, चिटणीस असतील, उपाध्यक्ष सगळ्यांशी चर्चा करून या निर्णयाला पोचले आहेत की आता आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांना आदरणीय खरगे साहेबांचा तसाच आदेश होता. आमचे केरळचे निरीक्षक चनिताला साहेबांचा तसाच त्यांना आदेश होता. त्याप्रमाणे सपकाळ साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार मी आता माझा फॉर्मचा विड्रॉल देण्यास जात आहे. यासाठी मला इतक्या दिवस पाठिंबा देणारे आमचे महादेवजी जानकर असतील, विशेष करून आमचे बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी मला आत्तापर्यंत फोन करून सतत सपोर्ट केला ते असतील, सर्वांचे सर्व आमच्या महाविकास आघाडीला सर्व पक्षांचे मी जनतेचे खूप खूप आभार मानतो. आणि नाही म्हणलं तरी कार्यकर्ता ज्यावेळेस युद्धावर जात असताना त्याला थांबायला लावलं तर जड अंतकरणाने मी माझा विड्रॉ देण्यास जात आहे. इथून पुढे काँग्रेस प्रत्येक निवडणूक आपली तयारी जोरशोर से चालू करणार आहे. आमचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हाच एक मार्ग आहे आणि इथून पुढच्या इलेक्शन्स आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे 2029 ची निवडणूक आम्ही आमचे त्यावेळेसचा जो काही परिस्थिती असेल त्यावेळेस आघाडी असेल तर आघाडी निर्णय घेईल. पण आता आमचा क्लेम चालू झाला असं मानायला हरकत नाही. आकाश मोरेंची काय भावना आहे माघार घेतल्यानंतर? दुःख अंतकरणाने करतोय, कारण का लोकांचा इतका प्रतिसाद होता. सर्व माझे सहकारी कार्यकर्ते ज्या पद्धतीने माझ्यासाठी लढले, सगळे तरुण कार्यकर्ते आहेत. म्हणजे अत्यंत खूप समृद्ध परिवारातले नाही, काही नाही, पण अत्यंत साधे, अत्यंत सक्षम आणि 24/7 माझ्याबरोबर राहणारे आमचे सर्व कार्यकर्ते. आमचे ज्येष्ठ अशोक इंगोले जे शेलार मामा म्हणू शकतो, त्यांनी अत्यंत जे काही फॉर्मवर ऑब्जेक्शन घेतलं त्या पद्धतीने वकील म्हणून लढवले, त्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. अजिबात नाही, दबाव अजूनपर्यंत नाहीये माझ्यावर. मी पक्षनिष्ठित कार्यकर्ता आहे. पक्ष जो सांगेल त्या पद्धतीने मी वागणार होतो. पक्षाने मला थांबायला लावलं म्हणून मी थांबत आहे. सपकाळांनी काय आश्वस्त केलं तुम्हाला, कशा पद्धतीने विश्वास? नाही, सपकाळ साहेबांना ते मोठ्या भावाप्रमाणेच मानतो. त्यांनी काय आश्वासन केलं नाही. मी एक निष्ठावंत पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे. त्यांना माहिती आहे हा कार्यकर्त्याला लढ म्हणले की लढणार, थांब म्हणले की थांबवणार. त्यामुळे काही आश्वासन नाही, काही नाही. पक्षातील डॉक्टर विजय भिषे यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष भरलेला आहे, त्यांना काय सांगणार आहे? आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे, पण इथपर्यंत लोकशाही जाईल असं वाटलं नाही. ठीक आहे, आम्ही त्यांना समजून सांगू. बंडखोरी केलेली आहे. आता मला त्याबद्दल काय बोलायचं? आकाश मोरे आता कुणाचा प्रचार करणार? आम्ही इथेच थांबणार. आमचे प्रदेशाध्यक्षांचा उद्या येणार आहे तिथे, असं त्यांनी सांगितलं बारामतीला, किंवा फोनवर बोलतील. त्या पद्धतीने पुढच्या रणनीती ठरू. थँक्यू व्हेरी मच. आपल्यासोबत आकाश मोरे आहेत. खरं आहे, जो नियम आणि जो संदर्भ, जो निकष आणि जो आहात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी, काय भावना? काही नाही, जड अंतकरणाने जात आहे. मला विड्रॉल द्यायचा नव्हता, पण पक्षाच्या आदेशासमोर मी नाहीये. आणि सर्व पत्रकार सगळ्यांनी जे काय आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 2029 साठी तुम्ही क्लेम करता आहात, काय वाटतंय, काय भावना आहे? त्यावेळी महाविकास आघाडी ठरवेल, पण आमचा क्लेम राहील. कसे होते मागचे 2-3 दिवस? खूप खूप वोलटाईल होते. म्हणजे फ्रेम मध्ये आम्ही येण्यासाठी प्रयत्न करत होतो दुसऱ्या पुढाऱ्यांच्या, तर आता आमच्याकडेच कॅमेरा होता. त्याबद्दल कॅमेरा सर्व मीडियाचे खूप खूप आभार वाटतो. आता आकाश मोरे प्रचार कोणाचा करणार तुम्ही? आमचा प्रचार आमचे प्रदेशाध्यक्ष ठरवतील त्या पद्धतीने आम्ही करू. आपल्यासोबत हे होते आकाश मोरे जे आहेत ते उमेदवारी मागं घेण्यासाठी निघालेले आहेत. आणि खरं तर जड अंतकरणाने मी परंतु वारंवार या सगळ्या बारामती विधानसभा असेल किंवा बारामती लोकसभा